उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र हा देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही। दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत। आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही। टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत। तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं। पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे। त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही। देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत। याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही, गुन्हे घडतायत, पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी, महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता, म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। 2024 मध्ये 3,83,037 गुन्हे घडले हे आमच्या प्रभूसाहेबांनी सांगितलं, पण हे सांगताना ते विसरले की हे 2023च्या तुलनेत 2,586 कमी आहेत, ते अधिक नाही आहेत। आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत। आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल, दारूबंदी असेल, याच्यात गुन्हे वाढले आहेत, कारण याच्यावर आपण झिरो टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आहोत आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास या ठिकाणी आपण 808 बंदुका जप्त केलेल्या आहेत, 2600हून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 2022 पासून तर 2024 पर्यंत 600 लोकांवर मोकाची कारवाई ही या ठिकाणी आपण केली आहे। अपराध सिद्धीचा दर, काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि ते ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, ते चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे, की काही जिल्ह्यांमध्ये, पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर 8 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी 36% होतं, आता 35.5% आहे, 33% होतं, 31%। तर एवढा डिफरन्स हा कमी अधिक येत असतो। 3 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे, 8 जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे। त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेला आहे, तो आमचाच अहवाल आहे। त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू। पण मला हे सांगताना आनंद वाटतो की 2009 ते 2014 या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता। 100 अपराधी पकडले तर 9 लोकांना शिक्षा व्हायची। 2014 पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो 50%वर गेलेला आहे। आता 50% अपराधी जर 100 अपराधी पकडले तर 50ला शिक्षा होते।